ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। या कुन्देन्दुतुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निषेचजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गोपालकृष्णाय नमः। श्री सांब सदाशिवाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्व सज्जनांना भक्तजनांना नागनाथ स्वामी काजळीचा सप्रेम नमस्कार। आजच्या या कथेमध्ये आपण कालच्यामध्ये नारदाची तपश्चर्या पूर्ण झाली आणि मोठा आनंद नारदाला झाला। नारदाला मोठा आनंद झाला कारण आनंद याचाही होता की इंद्रदेवाने नारदाच्या या तपश्चर्येमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला कामदेवाला पाठवून, परंतु कामदेवाचं तिथं काहीही चाललं नाही, कारण ती तपश्चर्येची जागाच प्रत्यक्षात प्रभू भगवान शंकरांनी तपश्चर्या केलेली जागा होती आणि शंकराची दृष्टी सभोवार जिथपर्यंत पोहोचते, शंकराच्या दृष्टीला जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत कुठलाही त्या तपश्चर्येमध्ये बाधा येणार नाही असं असल्यामुळं त्या नारद मुनींची तपश्चर्या त्या ठिकाणी पूर्ण झाली आणि त्यामुळे नारदाला मोठा अभिमान आला, गर्व झाला आणि विष्णूकडे नारद जातात आणि भेटतात आणि आदरपूर्वक विष्णूंनी त्यांचं स्वागत केलं आणि त्या ठिकाणी श्रीहरीनं नारद मुनींना अगदी स्वागत करून त्याचं असं म्हणजे त्याचं मोठेपण त्या ठिकाणी नारदाजवळ बोललं, त्यामुळे आणखी नारदाला त्या ठिकाणी मोठा आनंद तर झालाच झाला, परंतु आणखी त्या ठिकाणी तपश्चर्या पूर्ण झाल्याचा एक मोठा अभिमान अहंकार त्या नारदाच्या मनामध्ये भरून आला। हे आपण कालच्या कथेमध्ये ऐकलं। आता आजच्या कथेमध्ये नारदाच्या या तपश्चर्येनं आनंदानं फुगलेला होता नारद। त्याच्यामुळं काय झालं तर त्या नारदाच्या ज्या पुढे लीला आहेत, नारद मुनी काय करतात, काय लीला आहेत ते आपल्याला या कथेमध्ये ऐकायचे आहेत। नारद मुनी वैकुंठातून निघाले आणि इकडे श्रीहरीने आपल्या मायेने नारदाच्या मार्गावर एक मायानगरी निर्माण केली। ही नगरी अति विस्तीर्ण अशी शोभिवंत ऐश्वर्ययुक्त रम्य उद्यान व सरोवरांनी युक्त स्त्री पुरुषांसाठी सर्व सुखसोयींनी युक्त अशी विहारस्थलांनी शोभायमान होती। तेथे ऐश्वर्यशाली राजा शीलनिधी राज्य करीत होता। त्याला श्रीमती नावाची एक कन्या होती। स्वयंवराचा दिवस समीप होता। शीलनिधी राजाची जी कन्या होती तिचं स्वयंवर करण्याचं योजलं होतं आणि स्वयंवराचा दिवस जवळच होता। नाना देशीचे राष्ट्रांचे राजकुमार तिला वरण्याकरता म्हणून जमले होते। सर्व नगरी आनंदसागरावर हिंदकळत होती। सर्वत्र सुगंध व सुस्वर
नागरिकांना आनंदवित होते. चारी दिशांना ते पसरत होते. नारदाने ती नगरी पाहिली, तिचे ऐश्वर्य पाहिले व तो मुग्ध झाला. तो राजवाड्यात गेला. त्याला येताना पाहून राजा समोर गेला व घेऊन आला. स्वागत केलं राजाने आणि बसायला सुंदर असं आसन दिलं. नारद मुनींची पूजा केली. मुलीला नमस्कार करण्यास सांगितलं. श्रीमतीचे रूप पाहून नारद मोहित झाला. तिला आपली बायको करावी अशी प्रबळ इच्छा नारद मुनींची झाली. राजा म्हणाला, हे मुनीषोत्तमा, स्वयंवर जवळच आहे, थोड्याच दिवसावर आहे. कृपा करून आपण तिचा हात पहा, माझ्या कन्येचा हात पहा आणि भविष्य सांगा. असं त्या शीलनिधी राजानं आपल्या मुलीचं भविष्य सांगण्याविषयी नारद मुनीकडे पृच्छा केली. नारदाने श्रीमतीचा हात पाहिला आणि नारद मुनी बोलते झाले, राजन, ही तुझी लेक सकल शुभलक्षणांनी युक्त आहे. परम गुणखाणी आणि सौभाग्यशाली आहे. ही साक्षात लक्ष्मी आहे. हिचा भावी पती निसंशय भगवान गौरीकांतासारखा ऐश्वर्यशाली, सर्वेश्वर, अपराजित, कामाजित व सर्व देवात श्रेष्ठ असा असेल. असं भविष्य कथन नारद मुनीने त्या राजाला सांगितलं आणि तेथून नारद मुनी निघून गेले. राजाचा निरोप घेतला. नारद मुनी निघाले आणि राजकुमारीची त्याला म्हणजे नारद मुनींना भुरळ पडली. ती कशी प्राप्त होईल? कोण? ती राजकुमारी. हा विचार त्याच्या मनात पिंगा घालू लागला. सौंदर्यावर स्त्रिया भाळतात. तो विचार करू लागला, मग हे सौंदर्य आणायचं कुठून, कोणाजवळून, कसे? तो पण विचार नारद मुनींच्या मनात येऊ लागला. विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. तो हसला. त्याने टाळी वाजवली आणि वेगाने त्याने वैकुंठ गाठले. भगवान विष्णूपुढे उभा राहिला. नारायण 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 असा आवाज त्या ठिकाणी विष्णूच्या कानावर पडला आणि तो भगवान विष्णूंच्या पुढे उभा राहिला. नारद मुनी बोलते झाले, केशवा, मी तुम्हाला आवडतो ना? फार आवडतो ना? तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना? भगवान म्हणाले, नारदा, तुला आज झालंय तरी काय? झालंय काय? असे प्रश्न कसे विचारतोयस तू? तुला काही शंका आली का? नारद म्हणतात, भगवन, आपल्याशी जरा एकांतात बोलायचं आहे हो. भगवान हसले. ठीक आहे, चला. एकांत पाहून नारदाने आपले अंतःकरण देवाजवळ उघडे केले. हात जोडून विनंती केली, हे भगवंता, आपले रूप मला तुम्ही द्याल का? म्हणजे ती परम लावण्यवती राजकुमारी श्रीमती माझ्या गळ्यात वरमाला घालेल व माझे मनोरथ आपल्या कृपेने पूर्ण होईल असे मला वाटते. नित्य नाटकसाक्षी लक्ष्मीकांत भगवान विष्णू हसून म्हणाले, तथास्तु. तोंड सोडून आपले सर्व रूप त्यांनी नारदाला दिले आणि ते अंतर्धान पावले. इकडे आपण हरिरूप झालो आहोत. या आनंदात दर्पण न पाहता
म्हणजे आरसा न पाहता नारद स्वयंवराच्या स्थळी येऊन आसन ग्रहण करते झाले. आता राजकुमारी आपल्याशिवाय दुसऱ्याच्या गळ्यात माळ घालणार नाही, या कल्पनेनेच त्याच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. भगवान विष्णूंची लीला अगाध आहे हे ते समजू शकले नाहीत. विष्णूंनी त्यांना वानराचे मुख व आपले वपू सौंदर्य फक्त बहाल केले. म्हणजे वानराचं मुख दिलं, चेहरा, आणि बाकीचं शरीर स्वतःचं भगवान विष्णूंनी नारदाला दिलं. सौंदर्यात साक्षात लक्ष्मीरूप अशी ती राजकुमारी हातात कांचनाची वरमाला घेऊन सखीसह वर्तमान राजसभेमध्ये फिरू लागली. जसजशी जवळ येत चालली तसतसे नारदाचे मन आनंदाने उडू लागले. आहा, ओ हो, ते अधीर झाले. होत असलेला विलंब त्यांना असह्य होत होता. कधी माझ्याजवळ येईल ही श्रीमती, असं त्यांना नारद मुनींना झालं होतं. त्यांच्या मनचक्षुपुढे ती चारुगात्री विशाल लोचना गळ्यात वरमाला घालत आहे हे चित्र नारद मुनींच्या डोळ्यासमोर नाचू लागले. त्यांना आनंदाच्या गुदगुल्या होऊ लागल्या. शेवटी तो मधुर क्षण निकट आला. कुमारीजवळ आली. श्रीमती राजकुमारी जवळ आली. तिने आपादमस्तक त्यांना म्हणजे नारदांना निहाळलं. नारदाची उत्कंठा शिगेला पोहोचली. आपल्या गळ्यात ती आता वरमाला घालणार म्हणून त्यांनी वर पाहिलं आणि त्याच क्षणी तिरस्काराने त्यांच्याकडे पाहत राजकुमारी पुढे सरकली. नारद विस्मयचकित झाला. तोच त्यांच्या कानावर हास्यध्वनी पडला. त्याने चमकून इकडं तिकडं पाहिलं. दोघे जण त्यांच्याकडे पाहून फिदी हसत होते. नारदाला खूप राग आला व त्याने त्या दोघांना शाप दिला. माझ्याकडून बघताय ना, माझ्याकडे बघून हसताय ना, मग मी तुम्हाला शाप देतो, असं मनातल्या मनात नारद मुनींनी विचार केला आणि त्यांना शाप दिला. ते दोघे रुद्रगण होते. दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते रुद्राचे गण होते. ते नारदाला म्हणाले, हे ऋषोत्तमा, आपण आपले वानरमुख एकदा दर्पणात म्हणजे आरशात पाहून घ्या. आमच्यावर व्यर्थ रागावण्यात काय अर्थ आहे. असे बोलून रुद्रगण निघून गेले. ती निघून गेल्यावर नारदांनी दर्पणात आपले तोंड पाहिले. ते मरकट मुख अत्यंत सुंदर वपूवर पाहून ते रागाने पेटले. दर्पण फेकून दिला व ते वैकुंठाची वाट चालू लागले. एक प्रकारे नारद मुनी विष्णूकडून आलेले होते. त्यांना सौंदर्य मागितलं होतं, परंतु सौंदर्य नारदाने फक्त वपूवचं म्हणजे शरीर सौंदर्य दिलं होतं, परंतु चेहरा मात्र सौंदर्यवान दिला नव्हता. त्यामुळे नारदाला मोठा राग आला आणि ते वैकुंठाची वाट रागाने चालू लागले. आता वैकुंठात गेल्यानंतर विष्णूच्या समोर काय प्रसंग येतो, नारदाची काय स्थिती होते, नारद काय बोलतात, ते आपण पुढच्या कथेमध्ये ऐकणार आहोत. सज्जनो, अशा अत्यंत गोड कथा आपल्याला या शिवपुराणामध्ये ऐकायला मिळणार आहेत. सर्वांनी या कथेचा लाभ घ्यायचा आहे आणि या कथा ऐकून आपल्याला जर आवडल्या तर लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच सगळ्याला विनंती.
धन्यवाद. शुभम भवतु. सांबजय नमः. पार्वतीपते शिव हर हर महादेव. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय.